आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोते हो, सध्या आपण असं बघतोय की ह्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये, आणि विशेष म्हणजे आपण असं म्हणतो की आरोग्यम धनसंपदा. आरोग्य धनसंपदा म्हणल्यानंतर प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे. 10 एप्रिल हा दिवस आपण का साजरा करतो, कोणाच्या नावाने साजरा करतो, कशासाठी साजरा करतोय, तर या संदर्भात आपण तज्ज्ञ व्यक्तींशी नेहमी संवाद साधत असतो, त्यांच्याशी बोलत असतो. 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिन, आणि या निमित्तानं आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनिल कुमार हेडगिरे, होमिओपॅथी तज्ज्ञ, यांना आपण आपल्या आकाशवाणीत आमंत्रित केलेलं आहे. आज जवळपास नांदेडमध्ये 20-25 वर्षापासून सर कार्यरत आहेत या क्षेत्रामध्ये, आणि त्यांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ते त्यांच्या माध्यमातून सेवा पुरवत आहे. एवढंच नाही, तर अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून देखील सरांनी अनेक रुग्णांना मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आज डॉक्टरांच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर अनिल कुमार हेडगिरे सरांचं नाव सर्व स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आज जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आपण प्रथम सर, माझ्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांकडून आणि माझ्याकडून आपलं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, मी जसं आता सांगितलं की 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिन आहे, आणि मला आपल्याला प्रश्न न विचारता आपण एक संवाद साधूया, बातचीत करूया. 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून का साजरा केला जातो, काय त्याच्या मागची उद्देश काय आहे? आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवस साजरा केला जातो. बरोबर. 10 एप्रिल म्हणून आपण माझे जे काही होमिओपॅथिकचे जनक आहेत, डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांचा तो जन्मदिवस होता. त्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून जन्मदिवसानिमित्त तो एक दिवस साजरा करावा. त्याच्यानंतर होमिओपॅथिकला जनतेमध्ये जागरूकता निर्माण करावी. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर होमिओपॅथिक विकसित करण्यासाठी भविष्यातील आवश्यक धोरणे आणि त्यातील आव्हाने समजून घ्यावं, हे देखील महत्वाचं आहे. आणि होमिओपॅथिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर पण ह्या गोष्टीचा भर दिला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात हा दिवस आपण जागतिक होमिओपॅथी म्हणून आपण साजरा केला जातो. बरं सर, आपण असं बघतोय की कोणती गोष्ट किंवा एखादी गोष्ट साधण्यासाठी त्याच्या मागे काहीतरी इतिहास दडलेला असतो, त्याचा काहीतरी उद्देश पण असतो. तर या संकल्पनेच्या मागे, जसा जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे, काय स्थापना करण्याच्या मागचा काय त्याच्यामध्ये होतं, त्या संदर्भात काय सांगणार आपण? इसवी पूर्व 5व्या शतकामध्ये जे मॉडर्न मेडिसिनचे जनक होते, त्यांचं नाव हिपोक्रेट्स. हिपोक्रेट्स ह्यांनी आमच्या होमिओपॅथिकची उत्पत्ती केली. हे कसं झालं, असं म्हटलं जातं की हिपोक्रेट्सने रोग पहिले समजून घेताना त्या रोगाचा आपल्या शरीरावरती काय काय परिणाम होतो हे त्याने पहिले समजून घेतलं. आणि रोग झाल्याच्या नंतर त्या प्रत्येक व्यक्तीवरती वेगवेगळा परिणाम होतो. जसं समजा एखादा रोग झाला तर काही लोकांमध्ये वेगवेगळे लक्षणं येतात, बरोबर, आणि काही खूप लोकांमध्ये वेगळे लक्षणं येतात, बरोबर. तर ह्याला म्हणतात इंडिव्हिज्युअलिटी. इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती जगामध्ये हा वेगळा असतो, बरोबर. तसं म्हणतात ना की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, बरोबर. जेवढे व्यक्ती असतात तितके प्रवृत्ती असतात. तर हे सगळं हिपोक्रेट्स सरांनी समजून घेतलं, आणि त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीची काही लक्षणं असतात, सिम्पटम्स असतात, ते समजून घेणं आवश्यक ठरलं, बरोबर. हे सगळं ते त्यावेळेला ते व्यक्ती त्या रोगास कसा प्रतिसाद देतात, आणि त्यासाठी म्हणून रोगाचं निदान करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून ही गोष्ट महत्वाची ठरते. ह्याला म्हणतात की इम्युनिटी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची इम्युनिटी ही वेगवेगळी असते, बरोबर. आणि ही जी इम्युनिटी असते ही नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये आलेली असते. म्हणजे सर, एकंदरीत रोगप्रतिकार शक्ती जी म्हणतो आपण, की एखादी व्यक्तीला रोजचा त्याचा आहार जास्त असतो, कोणा व्यक्तींचा कमी असतो, बरोबर. त्या पद्धतीने कोणी काम केलं जास्त तर लवकर थकवा येतो, कोणाकोणाला शारीरिक श्रम जास्त करू शकतो, बरोबर. जसं व्यक्तीच्या आहार विहार, बरोबर, तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट पण वेगळी असते होमिओपॅथीची, नक्कीच, बरोबर ना. तर मग या दृष्टिकोनातून काय माहिती सांगणार तुम्ही? मला वाटतं की जेव्हा कुठला माणूस आजारी पडतो, काय पण होतं त्याला, सर्दी हो, खोकला हो, ताप हो, त्याला ट्रीटमेंट असते. मग ती ट्रीटमेंट अलोपॅथिक असो की होमिओपॅथिक असो. परंतु काय झालंय की अलोपॅथिक ट्रीटमेंट ही सध्या खूप तळागाळापर्यंत पोहोचली, बरोबर, की जेवढी होमिओपॅथिक ट्रीटमेंट पोहोचली नाहीये. तसं मला असं वाटतं की ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट असते, मग ते होमिओपॅथिक असो की अलोपॅथिक असो. परंतु अलोपॅथिकमध्ये काय होतं, लगेच तुम्हाला डोकं दुखलं, लगेच डोकंदुखीची गोळी खाल्ली की लगेच बरं वाटतं, बरोबर. परंतु डोकंदुखीच्या किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये. समजा उदाहरणार्थ खूप व्यक्ती आहेत, खूप लोकांना डोकं दुखते, पण त्यामध्ये अलोपॅथिक लोक हे बघत नाहीयेत की त्याला डोकं दुखायचं कारण काय, नेमकं कारण, आणि त्यांनी काय करतात, मग त्या ठिकाणी ते एकच गोळी देतात, आणि ती एकच गोळी सगळ्यांना लागू पडते. पण त्यापैकी कित्येक लोक बरे होतात, काही लोक बरे होत नाहीत. तसं होमिओपॅथिकमध्ये हे वेगळं असतं. होमिओपॅथिकमध्ये आम्ही असं करतो की त्या व्यक्तीला ते डोकंदुखी कशामुळे आली, नेमकं कारण काय आहे. समजा तुम्हाला सर्दी झाली आहे, मग काही लोकांना सर्दी हे नुसतं उन्हामध्ये
माध्यमातून थंडीमध्ये गेल्यामुळे होऊ शकते. बरोबर. म्हणून म्हणतात की जेवढ्या काही व्यक्ती असतात ना तेवढ्या प्रवृत्ती असतात, म्हणून त्या प्रवृत्तीचा विचार करून होमिओपॅथिक औषधी देते. अच्छा सर, आपण असं एकंदरीत अभ्यास करतो जनरली, आम्ही आता बघतो की एक रुग्ण म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून जेव्हा आम्ही दवाखान्यामध्ये जातो तर ॲलोपॅथीचे वेगळे सिद्धांत आहेत, त्याची कार्यप्रणाली वेगळी आहे, पण होमिओपॅथी कशावर आधारित आहे सर, काय म्हणणार याच्यावर? होमिओपॅथीचा सिद्धांत ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो, ते प्रिन्सिपल आमच्या होमिओपॅथीमध्ये असं आहे की सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लाईक्स क्युअर लाईक. बरं. किंवा मराठीमध्ये म्हणतात जशाच तसे. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय प्रकार आहे की होमिओ म्हणजे समान. अच्छा. हा, आणि पॅथी किंवा पॅथोज म्हणजे वेदना. अच्छा. सफरिंग्स. अच्छा. म्हणजे समजा तुम्हाला समजता ना काट्याने काटा, तुम्हाला सांगा पायात काटा घुसलाय, तुम्हाला दुखतोय, दुखल्यावरती परत तुम्हाला दुखणं कशाला द्यायचं? बरोबर. परंतु ते काटा काढण्यासाठी काटाच वापरला पाहिजे. बरोबर आहे. तर जसं कसं असतं होमिओपॅथीमध्ये हा एक सिद्धांत असतो, ते सांगतात की समजा तुम्हाला एखाद्या गोष्टी तुम्ही खाल्लात, एक साधं उदाहरण सांगतो. कच्चा कांदा. जेव्हा तुम्ही घरात कच्चा कांदा तुमची मिसेस किंवा आई कापताना डोळ्याला पाणी येतं की नाही? बरोबर आहे, 100% सर. येते की नाही? मग मला सांगा त्यावेळेला काय होतं की ते कच्च्या कांद्यामध्ये असलेले केमिकल्स डोळ्यात जाऊन तुम्हाला ते तिथं पाणी तयार करतात. मग डोळ्याला खाज येते, डोळ्यात लाली होते, कधी कधी शिंग पण येतात वगैरे वगैरे. मग ही झाली त्या कच्च्या कांद्याच्या केमिकल्समुळे झालेले तुमच्या शरीरावरती परिणाम. बरोबर. समजायला आपण आजार म्हणू. परंतु होमिओपॅथी काय करते की त्याच कच्च्या कांद्याच्या रसापासून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला सूक्ष्म घटक वापरते. अच्छा. आणि ते सूक्ष्म घटक त्या प्रकारच्या आजाराला पूर्णपणे बरं करते. अच्छा, म्हणजे त्याच गोष्टीचा तोडास तोड. येस. म्हणजे त्याच गोष्टीचा उपयोग करून त्याचा तोड काढणं. अच्छा. नैसर्गिकरित्या सर होमिओपॅथीचा उपयोग करताना काय गोष्टी पाहता आपण, किंवा त्या उपचार पद्धतीने कोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात, कशा असतात? तुम्हाला असं वाटतं उदाहरण द्यावं की नैसर्गिकरित्या म्हणजे तुम्हाला आठवत असेल की निसर्गाने प्रत्येक प्राण्याला बनवलंय. बरोबर. जसं माणसानं पण बनवलंय, तसं जे काही जनावर आहेत त्यांना पण बनवलंय. बरोबर. मला सांगा तुम्ही की जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो तो काय म्हणतो माहिती आहे का? मला बरं वाटत नाही, मला दवाखान्यात नाही. एखाद्या माणसा डॉक्टरकडे जातो. तो माणूसच असतो आजारी पडणार, तो व्यक्तीच असतो. बरोबर. आणि एक व्यक्ती असतो तो डॉक्टर असतो. बरोबर. व्यक्ती एकच आहे, मग तो डॉक्टर बनलाय. मग तो व्यक्ती म्हणतो की हो डॉक्टर साहेब मला हा आजार झालाय, तुम्ही मला चेक करा. म्हणजे एक व्यक्ती व्यक्तीकडे जातो त्याला मग तुम्हाला बरं करा. परंतु तुम्ही हे कधी बघितलंय का की जनावर प्राणी आहेत, गाय आहे, म्हैस आहे, शेळ्या, बकरी आहे, ते पण आजारी पडतात. बरोबर. मला तुम्ही असं कधी बघितलंय का एखादी शेळी आजारी पडली म्हणून दुसऱ्या शेळीकडे गेली आणि मला म्हणते अरे मला टूट बरी कर? नाही, कधीच नाही. असं काय होत नाही, मला सांगा तुम्ही. तसं ह्या पण प्राण्याला निसर्गाने बनवलंय, तसं निसर्गाने अजून खूप काही गोष्टी बनवल्यात. अच्छा. त्या प्राण्यांना त्या गोष्टी माहिती आहेत नैसर्गिकरित्या, म्हणजे स्वतःहून ते कसं बरं कराव्यात. निसर्गाने माणसामध्ये पण ती स्वतःहून शक्ती दिलेली आहे, आपण ज्याला इम्युनिटी पॉवर म्हणतो. पण ती फक्त आपण समजून न घेतल्यामुळे आपण नैसर्गिकरित्या बरे होऊ शकत नाही. आपण ह्या गोष्टी आपण मग मेडिसिन घेऊन बरा व्हायचा प्रयत्न करतो. बरोबर. मग त्याच्यानंतर मग मी 2009 मध्ये ह्याच्यावरती स्पेशल थेअरी, त्याला म्हणतात अकुप्रेशर. अच्छा. ह्याचा मी अभ्यास केला आणि हे खरं तर हे सगळं सत्य आहे. मी जी अकुप्रेशर पद्धती शिकली ती चायनीज अकुप्रेशर पद्धती आहे की चायनामध्ये हे 90% लोक विशेषतः मेडिसिनवरती अवलंबून न राहता नैसर्गिक गोष्टीवरती अवलंबून राहतात. म्हणजे सर आता आपल्या भारतीय पद्धती आणि तुम्ही जसं म्हटलं की आता तुम्ही विदेशात गेला आणि तिथली नैसर्गिक पद्धती वेगवेगळी आहे. तुम्ही आता चायनाचा उल्लेख केला की तिथं जपान आहे, चायना आहे किंवा इतरही देश आहे. काही देश असे आहे की फक्त नैसर्गिक पद्धतीवर औषध उपचार करून घेतात. तुम्ही उल्लेख करताना खूप चांगलं उदाहरण सांगितलं. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय इतिहासामध्ये आयुर्वेद खूप महत्वाची भूमिका पार पाडते. बरोबर. आणि त्याच माध्यमातून आता देखील उपचार आणि औषधी गोळ्या निर्माण केल्या जातात. बरोबर. आपण असंही म्हणतो की त्या मानवांना बरोबर ज्या औषधी लागतात, गोळ्या लागतात, त्याच्यातला नियर अबाउट 60-70% औषधी हे जनावरांना पण, पशुधनांना पण लागू होतात. हे आपण बघितलंय की एखादी गोळी आपण घेतली तर ते त्यांना पण दिले तर त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे जवळपास औषध उपचाराच्या माध्यमातून बघितलं तर आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी कोणतीही उपचार पद्धती असो, प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने होत असली पण त्या सगळ्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहे की रुग्ण बरा होणं. काही ट्रीटमेंट त्या बाबतीत, ॲलोपॅथीची ट्रीटमेंट थोडी महाग असते आणि आपली होमिओपॅथीची ट्रीटमेंट थोडीशी स्वस्त असते. आणि असं वाटते रुग्णांना की महागाची ट्रीटमेंट घेतली म्हणजे लवकर बरं वाटते आणि स्वस्ताची ट्रीटमेंट घेतली तर थोडंसं आपल्याला वेळ लागतो, काळ लागतो. तर याला संदर्भात काय बोलणार सर? खरं तर हा अगदी चुकीचा गैरसमज आहे. होमिओपॅथिकनी आजार बरा व्हायला उशीर लागतो हे असं बरोबर नाहीये. अच्छा. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. समजा काही असे आजार असतात की जे खूप खूप जुनाट आजार असतात. उदाहरणार्थ ब्लड प्रेशर, बीपी आहे, शुगर आहे, दमा आहे, अशा काही गोष्टी आजार असतात. ते आजार तयार व्हायलाच खूप काळ लागतो. बरोबर. म्हणून त्यांना बरं
व्हायला खूप वेळ लागतो. आणि काही असे आजार असतात की ते लगेच तात्पुरते लगेच झाले असतात. त्याला आपण अॅक्यूट डिसीज म्हणतो, तात्पुरते आजार म्हणतो. ते खूप लवकर बरे होतात. परंतु मी तुम्हाला सांगतो की होमिओपॅथिकमध्ये अशी काही औषधी आहेत की मी तो आजार अवघ्या 5 मिनिटात बरा करू शकतो. अच्छा, म्हणजे इतकं फास्ट होमिओपॅथिक पण आजार बरे होतात, म्हणजे आराम पडू शकतो. म्हणजे असं नाहीये की खूप काळ होमिओपॅथीला वेळ लागतो. खूप काळ कधी लागतो की एखादा आजार खूप जुनाट आहे, त्या पण आजाराला, जुनाट आजाराला हळूहळू टप्प्याटप्प्याने बदलायला पूर्णपणे कायमचं बरं करायला वेळ लागतो. त्याला मला अॅक्यूट रिलीफ द्यायला लगेच तात्पुरतं बरं करायला खूप वेळ लागत नाही, पण त्याला पूर्णपणे कायमचं बरं करायला वेळ लागतो. म्हणून मुळापासून आपण त्यांना बरं करतो. अच्छा सर, आपण असंही म्हणतो की स्वस्त आणि सुरक्षित उपचार म्हणजे होमिओपॅथी आहे. तर या संदर्भात काय बोलणार? काय होतं खरं सांगू का की ॲलोपॅथिक औषधी बनवताना त्यांना रसायन वापरावं लागतात. ती रसायन कधी कधी खूप महाग असतात. आणि विशेषतः ती रसायन मागवल्यानंतर मग उलट त्यांचा ऍडव्हर्टाइजमध्ये खूप वेळ, म्हणून ती थोडीशी ऑलरेडी रसायन महाग असतात, ऍडव्हर्टाइजमेंट पैसे देतात म्हणून ती थोडीशी औषधी महाग असतात. पण होमिओपॅथिकमध्ये ही सगळी औषधी आमची नैसर्गिक गोष्टीपासून बनली जातात. जसं झाडपाला आहे, आर्क आहे, ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी खूप स्वस्त असतात काही गोष्टी. त्याच्यामुळे होमिओपॅथिक मेडिसिनचा जो काही खर्च असतो तो कमी असतो. म्हणून होमिओपॅथिक पद्धती ही औषध पद्धती थोडी स्वस्त असते ॲलोपॅथिक. सर, आता तुम्ही उल्लेख करताना म्हटलं की तुम्ही विदेशामध्ये जाऊन विदेशामधल्या जे होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, उपचार आहे, त्याच्या संदर्भात माहिती घेतली. भारतातील होमिओपॅथीच्या संदर्भातलं योगदान आणि कोणते कोणते कार्यक्रम होतात जनजागृतीच्या माध्यमातून लोकांसाठी, म्हणजे जसं आपण शिबिर वगैरे, तर त्या संदर्भात लोकांना कसं जागरूक करता मग होमिओपॅथीच्या संदर्भात? मी मुंबईला पालघरमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तिथून ICR नावाचा मी कोर्स केला होता. त्याला म्हणतात इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्च इन होमिओपॅथी. तिथे आयुष मंत्रालयाकडनं खूप काही प्रोजेक्ट चालायचे. तसं सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना फंडिंग करायचं, मला कळत नव्हतं. तेव्हा फक्त मी शिकाऊ विद्यार्थी होतो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. तिथं अॅनिमिया प्रोजेक्ट असतात. तर समजा माता बाल संगोपन केंद्र असतं, आम्ही तिकडं त्या आमच्या व्हॅनमधून खेडोपाड्यात जायचो. ते जे काही माता गरोदर असतात तर त्या गरोदर मातांचं समजा आपण रक्त तपासणी करायचो आणि त्याच्यामुळे जर रक्ताचं प्रमाण कमी असेल आम्ही त्यांना मग होमिओपॅथी ट्रीटमेंट द्यायचो. हे सगळं होमिओपॅथी ट्रीटमेंट देण्यासाठी लागणारा खर्च हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट करायचं. ते पण अशा गोष्टी राबवतात. दुसरं आहे लहान शाळकरी मुलं असतात, त्या मुलांच्या शाळेमध्ये आम्ही जायचो. त्यांना पण काही लोकांना खरूज असतात, कॉन्टेजियस डिसीज असतात, काही लोकांना अलर्जिक असतात, काही लोकांना आहार बरोबर नसल्यामुळे त्यांना न्यूट्रिशन अॅनिमिया म्हणतात आपण त्याला. त्या पण गोष्टी, या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊन तिथं आम्ही ते गोष्टी अशा गोष्टी राबवायचो. हे सगळं राबवताना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांना फंडिंग करतो. म्हणजे शासकीय पुढाकार आहे या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करतात आणि आरोग्याच्या शिबिर पण घेतात. बरं, एकंदरीत सर आपण असं बघतो की होमिओपॅथीच्या विविध उपचार पद्धती आहेत, ते कोणत्या कोणत्या आहेत सर, सांगू शकणार? काय वेगवेगळ्या, जसं ॲलोपॅथीची उपचार पद्धती आहे तसंच होमिओपॅथीचीच आहेत. एकंदरीत आपण असं बघतो की जन्मलेल्या बाळापासून महिला असो, वयोवृद्ध असो, युवक असो, कोणी असो, सगळ्यांसाठी होमिओपॅथी लागू आहे. बरोबर ना? बरोबर. फक्त फरक आपल्याला असं पाहतो की ॲलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया वगैरे करण्याची पद्धती आहे, पण होमिओपॅथीमध्ये नाही आहे. या संदर्भात काय सांगणार सर? खरं तर होमिओपॅथिकमध्ये शस्त्रक्रिया आमच्या कोर्समध्येच नाव लिहिलेलं आहे, BHMS, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. त्यांनी सर्जरी का टाकली मला माहित नाही. तर मला असं वाटतं की सर्जरी त्यांनी विषय टाकलाय की जेणेकरून सर्जरी होण्यासाठी म्हणजे कुठले कुठले आजार सर्जरी बरे पडतात आणि ती सर्जरी आम्ही कसं टाळू शकतो, ह्यासाठी मला वाटतं की तो आम्हाला विषय ठेवला असेल. म्हणून आणि मला 100% खात्री आहे की जितके काही आजार माझ्याकडे सर्जरी केस आले होते, उदाहरणार्थ मुतखडा म्हणतो, अपेंडिसायटिस म्हणतो, रुपळेला, काही वेळेला मुलींच्या स्तनामध्ये गाठी होतात, आपण त्याला फायब्रोएडेनोमा म्हणतो, काही वेळेला गर्भाच्या पिशवीमध्ये गाठी होतात, आपण त्याला फायब्रॉइड्स म्हणतो. असे कित्येक आजार आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी ऑपरेशन टाळून पूर्णपणे ते बरे झाले. माझ्याकडे असे कमीत कमी शेकडो केस आहेत की म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की होमिओपॅथीच्या उपचारामधून 100% रोग बरा करू शकतो आपण. बरोबर करू शकतो, हा ना? किंवा तो रोग होणारच नाही किंवा ती बिमारी होणारच नाही याची पूर्व प्रिव्हेन्शन जे म्हणतो करू शकतो तर ते करू शकतो. एकंदरीत सर होमिओपॅथीमध्ये मी असं बघितलेलं आहे, एक फॅमिली ट्रीमध्ये म्हणजे जेनेटिक, कोणाला जर घरामध्ये अनुवांशिकपणा आहे की कोणाला जर डायबिटीस असेल तेव्हा शुगर असेल, बीपी असेल तर तो त्यांच्याकडून मुलांना किंवा मुलीला होत असतो. तर होमिओपॅथीमध्ये ही उपचार पद्धती कशी आहे की तुम्ही कसा अभ्यास करता आणि त्या पद्धतीने कसे उपचार त्या रुग्णाला देता? खरं तर काय होतं माहिती आहे का की माणूस पद्धत कशी आहे, हा माणूस जन्मतो ना, तर तुम्ही एक जन्मलात, उदाहरणार्थ मी तुमचं नाव घेतलं, तुमचं नाव राहुल आत्राम आहे, तर तुम्ही कोणाकडून आलात? तुमची आई आणि वडील. बरोबर आहे. पण तुमची आई कुठून आली? त्यांच्या आई वडिलाकडनं. बरोबर. ते कुठून आले? त्यांच्या वडिलाकडनं. ही एक पूर्ण वंशावळी आली, आपण त्याला जनरेशन म्हणतो. बरोबर. सेम गोष्ट वडिलाकडे पण येते, वडील, त्यांचे आई वडील वगैरे वगैरे. मग तुमच्या आई वडिलाच्या आई वडिलांकडे कुठल्या तरी कारणास्तव जे काही आजार होते ते दोघांचे आजार मिक्स होऊन तुम्ही आले आहात. बरोबर. म्हणून तुमच्यामध्ये दोघांचे पण ट्रेट्स असणार आहेत. ह्याला म्हणतो आपण जेनेटिक स्टडी. तर ह्या जीन्सद्वारे ही अनुवंशिकता येते, हे होमिओपॅथिकने मान्य केलं आहे खूप काळापूर्वी. मग ते जीन्स थ्रू जे काही आलेले आजार असतात आपण त्याला
त्याला अनुवंशिक किंवा हेरिडिटरी आजार म्हणतो. तर हे आजार हे 100% असतात. त्याचा इतिहास घेतल्याशिवाय तुम्ही ह्या व्यक्तीला बरंच करू शकत नाही. म्हणजे त्या पद्धतीचं जर तुम्हाला एखादी रुग्णाचा औषधोपचार करायचं, त्या रुग्णाला परिपूर्णरित्या बरं करायचं असेल तर सर्वप्रथम त्याचा इतिहास जाणून घेणं, तुम्ही फॅमिली हिस्ट्री जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच आपण त्याला योग्य पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर. नक्कीच सर. विशेष म्हणजे आपण असं बघतो की होमिओपॅथी औषधोपचाराचे फायदे खूप आहेत सर. बरोबर. तर काही उदाहरण देता येईल आपल्याला या संदर्भात? कोणते म्हणजे जसं आता खूप जुनात मला सर्दी आहे, आपण असं बघतोय की आता एलर्जीचे प्रकार खूप वाढले. कोणाला धुळीची एलर्जी आहे, कोणाला जास्त आवाज वाटला त्याचा कानाचा त्रास होतो. तर असे अनेक वेगवेगळे एलर्जी आहे. कोणाला आपण डॉक्टर म्हणतात की मी वांग्याची भाजी खाऊ नका, तुम्हाला एलर्जी आहे, तुम्ही हे खाऊ नका. तर एलर्जीच्या माध्यमातून होमिओपॅथी कसं उपचार करतो? सर, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात आणि माझ्या मनातली गोष्ट तुम्ही खूप असं मला विचारलात. अलर्जी हा माझा आवडता विषय आहे. अच्छा. जेव्हा मी मुंबईला शिकायला होतो रिसर्चच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये माझ्याच हॉस्पिटलच्या बाजूला साधारण 13 माळ्याची बिल्डिंग होती मालाडला मुंबईला. तिथे एक मुलगी होती जी माझी पेशंट म्हणून आली होती. ती तक्रार काय होती, तिची आई मला म्हणायची की साहेब माझ्या मुलीला आता तिकडे ऑमलेट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालतो. ऑमलेटचा नुसता वास जरी आला 13व्या मजल्यावरती तरी तिला उलटी व्हायची. अच्छा. म्हणलं असं कसं शक्य आहे, तीव्रता आहे, एवढी तीव्रता होती तिची. मग मला वाटलं यार नेमका हा प्रकार काय असेल. तेव्हा मी शिकाऊ विद्यार्थी होतो, तेव्हा माझा रिसर्च चालू होता. तेव्हा मला समजलं की नाही काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळेला मी खूप अभ्यास केला, आमची काही पुस्तकं काढली, त्यातनं मग 2 औषधी मला सापडली की अलर्जी टू एग. अच्छा. सापडलं मला ते 1.5-2 महिन्याच्या नंतर. मग मी त्या पेशंटच्या मुलीला बोलून घेतलं, त्याची पूर्ण हिस्ट्री घेतली, तिला मी ट्रीटमेंट केली. ती 7 ते 9 महिने ट्रीटमेंट चालली. त्याच्यानंतर तिला मी माझ्या समोर ऑमलेट खायला लावलं. अच्छा. की जी मुलगी अक्षरशः नुसत्या त्या ऑमलेटच्या वासाने तिला उलटी व्हायची. तुम्ही कधी विचार करू शकता की त्या औषध कधी खाऊ शकते. पण असे कित्येक उदाहरणं आहेत. माझ्याकडे दुसरी एक मुलगी होती, तिच्या मुलीचं वय साधारण 6 वर्ष होतं. तिचे वडील दिल्लीला मिलिटरीमध्ये आर्मी ऑफिसर होते. तर तिला ग्लुटेमिन अलर्जी, ग्लुटेमिन नावाचा एक प्रकार असतो आपल्या गव्हाच्या याच्यामध्ये, त्याची तिला अलर्जी होती. तिला कळत नव्हतं. किंवा समोसामध्ये पण गव्हाचं पीठ असतं, चपातीमध्ये असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर ती खाल्ली ना तिला उलटी व्हायची. अच्छा. त्याला ग्लुटेन अलर्जी म्हणतो आपण त्याला. तर ती दिल्लीला असल्यामुळे त्यांचं ते मिलिटरी हॉस्पिटल होते, सगळं टेस्ट केले त्याने. इव्हन त्याने ते काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे काही हे पण असतात, आता मला नाव आठवत नाही, त्याने काय टेस्ट केले होतं. सगळं टेस्ट करून सुद्धा तिला काही फरक पडत नव्हता. शेवटी मग ती माझ्या दुसऱ्या एका पेशंटकडून जेव्हा नांदेडला आली होती तर त्यांनी सांगितलं अरे आमचे डॉक्टर हेळगिरे आहेत, तर त्याला एकदा फक्त तुम्ही दाखवून बघा, आणि जर ते बोलले करतो म्हणून ते करतील. मग अच्छा. मग ती मुलगी माझ्याकडे आली, तिला मी मग ट्रीटमेंट चालू केली. 1.5 वर्षाच्या नंतर तिची ग्लुटेमिन अलर्जी पूर्णपणे कमी झाली. आता ती काहीही खाऊ शकते. म्हणजे सर होमिओपॅथीच्या माध्यमातून जर आपण औषधोपचार केला बरोबर तर आपल्याला जो आजार आहे तो देखील योग्यरित्या परिपूर्णरित्या बरा होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये शंकेची गोष्ट नाही. ज्या पद्धतीनं अॅलोपॅथीच्या औषधोपचारानं आपल्याला बरं वाटते त्याच पद्धतीनं होमिओपॅथी उपचार देखील महत्वपूर्ण भूमिका पार पाडते रुग्णांसाठी. बरोबर. पण दुसरं असं नाहीये, अॅलोपॅथिकमध्ये असं कोणी म्हणू शकत नाही मी एखादा आजार पूर्णपणे बरा करतो. अच्छा. आता मला आठवतंय की जी मुलगी होती जिला ग्लुटेमिन अलर्जी होती, तिला काहीतरी ते इंजेक्शन देणार होते. अच्छा. त्या इंजेक्शनचं नाव विसरलो मी, काहीतरी म्हणतात त्याला. तर ते इंजेक्शन देऊन सुद्धा ती अलर्जी पूर्णपणे बरी होईल की नाही ही त्यांना शंका नव्हती. परंतु मी त्या मुलीला 7 ते 9 महिन्यामध्ये, आता ती मुलीचं वय 5-6 वर्ष होतं, आता ती 15 वर्षात झाली. म्हणजे ह्याच्यावर मी तुम्हाला अशी शाश्वती देऊ शकतो की जर आजार व्यवस्थित ट्रीटमेंट पूर्णपणे घेतली तर तो आजार पूर्णपणे कायमचा बरा होतो. ह्याची तुम्हाला मी शाश्वती देऊ शकतो होमिओपॅथिकने. सर, एकंदरीत आपण असं बघतो की वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट आपण होमिओपॅथीच्या माध्यमातून केली तर रुग्ण हा 100% बरा होऊ शकतो. फक्त आपल्याला त्या रुग्णाच्या संदर्भात इत्यंभूत माहिती, इतिहास तो आपण जाणून घेतला तर ते योग्य पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला करता येईल. एकंदरीत सर, जागतिक होमिओपॅथी दिन हा 10 एप्रिल म्हणून आपण साजरा करतो आणि रुग्णांच्या सेवेसाठी आपल्यासारख्या माध्यमातून डॉक्टर लोक शिबिर घेतात, योग्य ती माहिती पोहोचवावी यासाठी प्रयत्न करतात. आज हा 10 एप्रिल डॉक्टर आपण ज्यांचा उल्लेख केला यांचा जन्मदिवस जयंती म्हणून आपण साजरा करतो. तर आधुनिक पद्धती, होमिओपॅथिक पद्धती आणि येणाऱ्या काळामध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, डॉक्टरांच्या क्षेत्रामध्ये म्हणतो की असे नवीन नवीन आजार येत राहील, नवीन नवीन त्याच्यावर शोधकार्य संशोधन होत राहील. बरोबर. पण जुनं ते सोनं आपण जे मराठीमध्ये मन म्हणतोय की आयुर्वेदिक माध्यमातून, होमिओपॅथिक माध्यमातून जी ट्रीटमेंट आताही आपल्याकडे आहे, कारण निसर्गाची देण खूप मोठी आहे सर भारताला. बरोबर. आणि त्या माध्यमातून कंद मुळांपासून देखील औषध आपण निर्माण करतो. आज जे काही आपल्यामध्ये भारतामध्ये नवीन संशोधन होत आहे, वेगवेगळे डॉक्टर, तुम्ही अभ्यासयुक्त तज्ज्ञ व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि त्या माध्यमातून भारतातील लोकांना उत्कृष्ट सुविधा
उत्कृष्ट आरोग्य, उत्कृष्ट जीवनशैली जगता यावी यासाठी प्रयत्न करत आहेत. तर आज जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त सर्व आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना, सर्व लोकांना काय सांगणार? मला वाटतं की होमिओपॅथिक फील्ड ही खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये रिसर्च पण खूप झालेले आहेत. फक्त आमचीच होमिओपॅथिक लोक त्या पूर्ण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, म्हणून ही फक्त होमिओपॅथीचा प्रचार हा खूप कमी झालेला आहे. तर तरी बऱ्यापैकी आता होमिओपॅथिकचा प्रचार बऱ्यापैकी झालेला आहे. तर मला असं वाटतं की लोकांनी जेव्हा ऍक्सिडेंटल केसेस आहेत, अॅक्यूट केसेस आहेत, इमर्जन्सी आहे, ऍक्सिडेंट आहेत, सर्जरी आहे, त्यावेळेला त्यांनी अलोपॅथीची ट्रीटमेंट घ्यावी. परंतु जेव्हा जुनाट आजार आहेत, असे की अलर्जी सारखे आजार आहेत, किंवा जे खूप आजार की जेणेकरून ज्याला अलोपॅथी ट्रीटमेंट करून पण बरे होत नाहीये, तर अशा ट्रीटमेंटसाठी लोकांनी होमिओपॅथिकवरती चांगला विश्वास ठेवून चांगल्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घेऊन त्यांचं आरोग्य पूर्णपणे चांगलं करून घ्यावं, ही माझी अपेक्षा आहे. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणतो की प्रत्येक व्यक्तीची एक आस असते, ती आस परिपूर्ण करण्यासाठी होमिओपॅथीकडून देखील वळायला काही हरकत नाही. आपण असंही बघितलं आहे की कोरोना काळामध्ये ॲलोपॅथीचा उपयोग केला गेला, होमिओपॅथिकचा उपयोग केला गेला आणि आयुर्वेदिकचा उपयोग केला गेला. बरोबर. आणि शासन, प्रशासन, सरकारच्या माध्यमातून आज या सर्व क्षेत्रातील डॉक्टरांना एक वेगळी महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी ती जबाबदारी आणि स्थान दिलं गेलं होतं. बरोबर. म्हणजे रस्ते वेगळे असले, उद्देश सारखा आहे. बरोबर. आणि या उद्देश साध्य करण्यासाठी आपल्यासारखे जे तज्ञ व्यक्ती आहेत ते आयुष्यभर प्रयत्न करतील आणि रुग्णांच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर राहतील अशी अपेक्षा करतो. या दिवसाच्या अनुषंगाने काय आपण आमच्या सर्व श्रोत्यांना किंवा आकाशवाणीच्या लोकांना काय सांगणार, संदेश देणार? मला असं वाटतं की आपल्याला निसर्गाने बनवलंय, जसं निसर्गाने सर्वच गोष्टी बनवल्यात, तसं माणसानं बनवलंय, प्राण्यांना बनवलंय, त्याच प्राण्यांना बनवलंय, त्याच माणसं त्या निसर्गाला बनवलंय. जसं निसर्गामध्ये झाडं आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. तर आपण विशेषतः ट्रीटमेंट करताना केमिकल गोष्टीचा किंवा मॉडर्न मेडिसिनचा आधार घेण्याच्या ऐवजी नैसर्गिक गोष्टीकडे वळावं, जसं आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या त्या अलोपॅथिक औषधी खाल्ल्यामुळे जे काही सर्व दुष्परिणाम होतात त्या दुष्परिणामापासून तुम्ही दूर राहावं, गरज पडली तेव्हा करावं, ते पण अतिरेक करू नये. आणि जसं खूप वेळेला काय होतं, प्रत्येक वेळेला थोडंसं डोकं दुखलं लगेच गोळी खायची, पोट दुखलं लगेच गोळी खा, लगेच झालं. मला वाटतं की अशा गोष्टी टाळाव्यात. म्हणून मला असं वाटतं की नैसर्गिकरित्या आजार जरी झाला, मला सांगा तुम्ही खूप थकलात मग अंग दुखायला लागले, तुम्ही थकलात म्हणून अंग दुखायला लागले, थोडासा आराम करा ना, थोडासा आराम दिला बॉडीला, मग तुम्ही तिथे चपोच बरे होऊन जातात. मग इथे गोळी खायची गरज आहे का? म्हणून मला श्रोत्यांना मला हीच विनंती करायला वाटते की प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी औषधी घेऊन त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावरती करून घेण्यापेक्षा नैसर्गिकरित्या असलेल्या गोष्टी कधी उपलब्ध ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून करावं. तसं नुसतं आराम करणं, झोपणं सुद्धा हे औषध आहे. बरोबर. ह्या वेळेस तुम्हाला राग आला, तुम्हाला खूप स्ट्रेस आला, फक्त तुम्ही तुमच्या 4 मित्रांमध्ये जाऊन तिथे गप्पा मारा, ते सुद्धा एक औषध आहे. आजकाल मला वाटतं की ह्या गोष्टींचा खूप अभाव आहे. मला वाटतं खूप चांगले मित्र ठेवा, चांगले साथी ठेवा, चांगले पुस्तकं वाचा आणि ह्या सगळ्या गोष्टी निसर्गासोबत राहा. माझा शेवटचा उद्देश हाच आहे की निसर्गाकडे या. एकंदरीत सर, जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आपण खूप चांगला संवाद साधला. नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक घटना घडामोडी घडत असेल, पण औषध उपचाराच्या माध्यमातून होमिओपॅथी देखील एक उत्कृष्ट वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण इथे आलात आणि छान बातचीत केली, त्यासाठी खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार.